हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं हा 36 साईजचा ब्लाऊज आहे। तर त्याची संपूर्ण शिलाई इथं पाहणार आहोत आपण, जेणेकरून नवीन शिकत असाल तर तुम्हाला ब्लाऊजची शिलाई करता यायला पाहिजे। तर या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ याआधी मी चॅनलवर दिलेला आहे। तर इथं बघा बाही परफेक्ट अशी त्याला अस्तर जोडून झालेला आहे। तर ब्लाऊजला अस्तर कसं जोडायचं त्याचा सुद्धा व्हिडिओ मी चॅनलवर दिलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर इथं बघा जेवढे पार्ट आहे त्यांचे मी अस्तर जोडून घेतलेले आहेत। तर पहिले आपण इथं पुढचा जो पार्ट आहे तर तो कसा शिवायचा ते पाहूया। आता इथं बघा प्रिन्सेसची जी कटोरी आहे ती एक खालच्या साईडला ठेवलेली आहे मी सरळ बाजूकडून, आणि त्याच्यावरती आपल्याला साईड पार्ट आहे तो उलट्या साईडने ठेवायचा आहे बघा। आणि अर्धा इंचची मार्जिन धरून इथं आपल्याला दोघं पार्ट आहे ते जोडून घ्यायचे आहे। आणि नवीन जर तुम्ही शिकत असाल तर इथं बघा तुम्ही खडूने मार्किंग करून घ्या अर्धा इंचावरती, आणि त्याच्यानंतर दोघं पार्ट इथं जोडून घ्यायचे आहे, म्हणजे काय होईल परफेक्ट असं तुमचं इथं दोघं पार्ट जॉईंट होतील। आता बघा सुरुवातीला डबल टिप टाकून शिलाई लॉक करायची, त्याच्यानंतर शेवटी आपल्याला इथं बघा जिथं आपण शिलाईंची शेवट करतो तिथपर्यंत आपल्याला तिथंसुद्धा डबल शिलाई टाकून घ्यायची आहे। तर पहा इथं दोघं पार्ट आपण जोडून घेतले। त्याच्यानंतर बघा ज्या साईडला आपण हुक पट्टी लावतो तर त्या साईडकडून या पद्धतीने फोल्ड करायचे आहे। त्याच्यानंतर बघा दोघं पार्ट जोडलेले आहे, तिथून शिलाई आहे तिथून बघा 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे। आणि किंचित थोडंसं म्हणजे एक लाईन एवढं अंतर घेऊन आपल्याला इथं टिप टाकायची आहे, म्हणजे बघा इथं व्यवस्थित असं शिलाई टाकून घ्यायची। पफ आहे तो ब्लाऊजला परफेक्ट येतो। तर पाहू शकता इथं तुम्ही एकदम परफेक्ट असा पफ आलेला आहे। आता दुसरा पार्टसुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने जोडून घेऊया। तर इथं बघा मी कटोरी जी आहे ती अशी फिरवून घेतलेली आहे प्रिन्सेसची, आणि साईड पार्ट आहे तर तो उलट्या साईडने ठेवलेला आहे। आणि या हाताकडचा पार्ट आहे ते बघा त्याला खालून शिवायला सुरुवात केलेली आहे। तर बघू शकता तुम्ही इथं, तर जसं तुम्हाला जमत असेल शिलाई मारता येत असेल तसं तुम्ही शिलाई मारू शकता। तर पहा इथं मी या पद्धतीने दोघं पार्ट आहे ते व्यवस्थित जॉईंट करून घेते। तर पहा इथं डबल टिप टाकून शिलाई लॉक करायची आहे, आणि डबल शिलाई टाकायची आहे लगेच बघा, म्हणजे आपण जे पार्ट जोडतो त्यांना डबल टिप टाकायची आहे, शिलाई निघत नाही। आता बघा जिथं आपण हुकपट्टी लावणार आहोत त्या साईडला या पद्धतीने आपण फोल्ड करायचं आहे, आणि जिथं शिलाई मारलेली आहे तिथून आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे। साईज लहान असेल तर 1.5 इंच घ्या, आणि मोठी साईज असेल तर इथे तुम्ही या पद्धतीने 2 इंच मार्जिन सोडून तिथं पॉईंट घ्या, म्हणजे पफ तुमचा ब्लाऊजचा एकदम परफेक्ट येणार आहे। तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तर आता बघा दोघं साईडचे पार्ट इथं आपण जॉईंट केलेले आहे। आता आपण कमरपट्टी लावणार आहोत। तर कमरपट्टी लावताना बघा खालच्या साईडला इथं डबल फोल्ड करून मी पट्टी सरळ इथं कापडामध्ये कटिंग करून घेतलेली आहे। आता जिथं आपण दोघं पार्ट जॉईंट केलेले आहे तिथं छोटीशी मी इथं प्लेट्स घेतली आहे, आणि या पद्धतीने बघा आता अर्ध्या इंचावरती शिलाई टाकून घेतली। त्याच्यानंतर वरून एक दाबटिपची शिलाई टाकायची आहे। ब्लाऊज उलट्या साईडने फिरवायचा, आणि बघा इथं जे अस्तर दिसतंय तुम्हाला त्याची एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची, म्हणजे परफेक्ट असं आपलं इथं अस्तर आहे ते आतल्या साईडला सुद्धा फिनिशिंगमध्ये दिसेल। तर बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट असं आपण इथं कमरपट्टी जॉईंट करून घेतलेली आहे। तर आता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने कमरपट्टी लावून घेऊया। तर पहा इथं डबल फोल्ड करून इथं पट्टी घेतलेली आहे मी। तर तुम्ही ही 1.5 इंचाची किंवा 1 इंचाची जरी लावली कमरपट्टी तरी चालेल। आता जिथं आपण दोघं पार्ट जॉईंट केलेले आहे तिथं आपण या पद्धतीने बघा पट्टी आहे ती फोल्ड करायची आहे। त्याच्यानंतर बघू शकता एक दाबटिपची शिलाई टाकायची अस्तरच्या कापडावरती बघा, आणि या पद्धतीने पट्टी आतल्या साईडला फोल्ड करायची, आणि एकदम किनाऱ्यावरती म्हणजे कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे। तर पहा इथं परफेक्ट अशी आपली कमरपट्टी इथं जोडून घेतलेली आहे। तर बघू शकता आता इथं बघा आपण आणि हुक आणि लूज पट्टी लावणार आहोत। तर अखंड तुमचे जर कापड असेल तर 5 इंचचं घ्या, आणि या पद्धतीने शिवायचं आहे बघा। आतल्या साईडला फोल्ड केलं त्याच्यानंतर बघा डबल घडी घालायची आहे। आता उलट्या हाताकडचा जो पार्ट आहे त्याला उलट्या साईडने फिरून घ्यायचा आहे, आणि तिथे आपल्याला ती लूप्स पट्टी लावायची आहे बघा।
पाव इंचपेक्षा कमी अंतर धरून शिलाई टाकून घेतली। त्याच्यानंतर बघा अस्तरवरती परत एक दाबटीपची शिलाई टाकायची, म्हणजे पट्टी या पद्धतीने फोल्ड होते। आता ही जी पट्टी आपण शिवलेली आहे तर ती 1 इंचची यायला पाहिजे, म्हणजे जेव्हा ब्लाऊज घालणार तेव्हा ब्लाऊजच्या मध्ये म्हणजे सेंटरला गॅप दिसत नाही, तर त्यासाठी ही एक्स्ट्राची पट्टी लावायची असते। तर बघू शकता आपण एका साईडची पट्टी आहे ती लूज पट्टी लावून घेतलेली आहे। आता बघा उजवा जो हात आहे त्या साईडला आपल्याला हुक पट्टी लावायची आहे। तर ही साधारण तुम्ही डबल फोल्ड करून 1.5 इंचची ही पट्टी घ्यायची आहे आणि जी लूज पट्टी लावली आपण ती तुम्ही 2.5 इंचची डबल फोल्ड करून यायला पाहिजे। तर तेवढं अंतरवरती तुम्ही ही पट्टी घेऊ शकता। आणि सेपरेट तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल हुक आणि लूज पट्टी कशी लावायची तर त्याची लिंकसुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। त्याचबरोबर बघा हा जो ब्लाऊज आहे तर त्याची कटिंगचा जो व्हिडिओ आहे त्याचीसुद्धा तुम्हाला लिंक आहे, ती डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। अस्तर आणि कापड कसं जोडायचं त्याचा व्हिडिओसुद्धा आहे, त्याची लिंकसुद्धा म्हणजे तिघं व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देईल। तर पहा इथं आपली हुक आणि लूज पट्टी इथं परफेक्ट अशी जॉईन झालेली आहे। आता बघा आपल्याला गळ्याला गळपट्टी लावायची आहे। तर त्यासाठी इथं बघा मी तिरकस धाग्यामध्ये 2 पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहे 1.5 इंचच्या। आता डबल फोल्ड करायची आहे पट्टीला, पाव इंचपेक्षा कमी अंतर धरून शोल्डरपासून आपल्याला ही पट्टी जॉईंट करायची आहे। जो आपला उलटा हात आहे त्या साईडला बघा शोल्डरपासून पट्टीला शिवायला सुरुवात करायची आहे। आता बघा एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घेतला, बाहेरच्या साईडला अर्धा इंच कापड सोडलेला आहे तुम्हाला दिसत असेल बघा, आणि छोटे छोटे कट्स मारायचे आहे। तर इथं पट्टी जिथं आहे जॉईन केलेली तिथं मी परत एक शिलाई टाकून घेतली, कारण तिथं मला हुक अटकवण्यासाठी बनवायचं आहे त्यासाठी। आता बघा अस्तरला ती पट्टी होती ती व्यवस्थित नखाने प्रेस करून घेतली, म्हणजे या साईडला ती व्यवस्थित फोल्ड होते। तर बघू शकता आता ब्लाऊजला उलट्या साईडने फिरून घेतलेला आहे आणि जी पट्टी आहे अस्तरची आपण गळपट्टी लावतोय तिला एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची, म्हणजे तिची फिनिशिंग एकदम परफेक्ट अशी दिसते बाहेरूनसुद्धा आणि आतूनसुद्धा। आता इथं बघा ब्लाऊजची जेवढी उंची असेल त्यानुसार तुम्ही इथं आय बनवू शकता, म्हणजे हुक अटकवण्यासाठी। तर इथं मी 15 इंच ब्लाऊजची उंची आहे तर त्यासाठी इथं मी 6 आय बनवून घेते। तर या पद्धतीने बघा खडूने मार्किंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बघू शकता या पद्धतीने मी इथं एक एक करून मशीनने शिलाई टाकून घेते। तर पहा इथं नवीन शिकत असाल तर तुम्हाला सहज जमेल, आणि सेपरेट व्हिडिओसुद्धा आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, म्हणजे त्याच्या डिटेलमध्ये त्याच्यात तुम्ही सांगितलेलं आहे। आता इथं बघा आपले इथं लूजसुद्धा तयार झालेले आहेत। तर बघू शकता एक्स्ट्राचे धागे वगैरे लगेच कट करून घ्यायचे आहे। आता एका साईडचा पार्ट आपला झाला आहे तर दुसऱ्या साईडला बघा आपण इथं त्याच पद्धतीने इथं गळपट्टी लावून घेऊया। तर डबल फोल्ड करून बघा अर्धा इंच पट्टी बाहेरून सोडलेली आहे मी, आणि या पद्धतीने बघा पाव इंचपेक्षा कमी अंतर धरून आपल्याला या पद्धतीने शिलाई टाकायची आहे। तर पहा तुम्ही या पद्धतीने व्यवस्थित असं पकडायचं आहे, आणि तिरकस पट्ट्या कटिंग केलेल्या राहतात त्याच्यामुळे काय होती ओढलं तरी आपल्याला ते परफेक्ट येतं, ओढायचं नाही आहे जसं आहे तसं। आता इथं बघा किंचित थोडंसं एक्स्ट्राचं वाटतं आहे, ते पट्टी लावलेली आहे ती, आणि जर असं मी शिवून घेतलं असतं त्या पट्टीला गळपट्टीला तर पुढचे जे पार्ट आहे आपले हुक आणि लूज पट्टीचे ती खालीवर झाले असते। तर या पद्धतीने चेक करायचं आहे। त्याच्यानंतर बघा गळपट्टी आपल्याला लावून घ्यायची असते। आता बघा पाव इंच पेक्षा कमी अंतर धरून आपण पट्टी लावून घेतली, त्याच्यानंतर उलट्या साईडने फिरून घेतले बघा, छोटे छोटे कट्स मारायचे। त्याच्यानंतर बघा आपण ही गळपट्टी आहे ती लावून घेतलेली आहे। तर पहा इथं व्यवस्थित असं एक्स्ट्रा धागे वगैरे असतात ते कट करून घ्यायचे आहे। तर दोघं पार्ट आपले पुढचे इथं रेडी झालेले आहेत, बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग आलेली आहे ब्लाऊजला। आता ब्लाऊजची फिटिंग कशी करायची, तर फिटिंग करताना बघा जो पाठीमागचा पार्ट आहे तर तो इथं बघू शकता सरळ बाजूने ठेवलेला आहे मी, आणि त्याच्यावरती आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तर तो उलट्या साईडने ठेवायचा असतो। आता बघा तुम्हाला दोरी वगैरे लावायची नसेल ब्लाऊजला तर गळ्याकडून तुम्ही इथं पाऊण इंच इथं शोल्डर इथं शिवायचं आहे, म्हणजे काय होईल शोल्डर उतरणार नाही। आणि दुसऱ्या साईडला म्हणजे मुंड्याकडे आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे, जसं आपण फिटिंग करतो तसं सेम। तर बघू शकता इथं फिटिंगच्या साईडला सुद्धा दोघं पार्ट आपले सारखे आलेले आहे, शोल्डरसुद्धा व्यवस्थित जोडून झालेले आहे। आता दुसऱ्या साईडने बघू शकता इथं या पद्धतीने आपण अर्धा इंचावरती गळ्याकडून शिवलेला आहे दोघं साईडने, आणि गळ्याकडे बघा 2-3 शिलाई एक्स्ट्रा टाकायची आहे, आणि शिलाई तिथं लोक करायची आहे, म्हणजे ब्लाऊज घातल्यावरती ते उसवणार नाही।
आता या साईडला बघू शकता थोडंसं किंचित असं एक्स्ट्रा वाटते कापड आहे ते, तर इथं मी कट करून घेतलेलं आहे. आता दोघं पार्ट इथे परफेक्ट आलेले आहे. तर व्यवस्थित असं खडूने मार्किंग करून घ्या, नाही तर मग पहिले खडूने मार्किंग करा, त्याच्यानंतर शिलाई मारायची आहे. म्हणजे काय होईल, अस्तर आणि कापड आपण जॉईंट केलेलं आहे त्याची शिलाई निघणार नाही. आता इथं बघा शोल्डरच्या तिथंसुद्धा एक्स्ट्राचं वाटत होतं, ते मी इथं कट करून घेतलेलं आहे. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत असेल, पाठीमागचा पार्ट आहे तो वरच्या साईडने आहे आणि पुढचा पार्ट आहे तर तो खालच्या साईडला आहे. तर बाही जोडताना बघा दोघं बाह्या बरोबर आहे की नाही ते चेक करायचे आहे. तर बघू शकता दोघं बाह्या माझ्या परफेक्ट अशा त्यांना अस्तर जोडून झालेलं आहे. तर बाही जोडताना सर्वात पहिले बघा बाही चेक करायची, त्याच्यानंतर बाहीचं सेंटर काढायचं आहे आणि जिथं आपण शोल्डर जॉईंट केलेलं आहे तिथं ती बाही ठेवायची आहे. आता बाहीची लांबी जेवढी आहे तेवढं आणि अर्धा इंच वरती इथं शिलाई टाकत आपल्याला जसं आहे तसं शिवायचं आहे, ओढायचं नाही. तर बाही ओढल्याने काय होते, ती एक्स्ट्राची होते आणि कापड आहे ती वाढून जातो, म्हणजे बाही आहे ती लांबत जाते. तर इथे बघू शकता सेंटरपासून बाहीला शिवायला सुरुवात करायची आहे, म्हणजे जोडायला सुरुवात करायची आहे. आता एका साईडने आपण सेंटरपासून बाहीला शिवून घेतलं आहे, दुसऱ्या साईडने सुद्धा सेंटरपासूनच इथं बाही शिवायची आहे. बघू शकता तुम्ही, या पद्धतीने मी दोघं साईडने जोडून घेतलं आहे. आता नंतर बघा या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत परफेक्ट अशा आपल्याला अर्धा इंचवरती मार्जिन धरून इथं बाही शिवून घ्यायची आहे. जसं मी इथं तुम्हाला दाखवलं आहे तसं. तर इथं बघा फिनिशिंगमध्ये आपली बाही जोडून झालेली आहे. आता सरळ बाजूकडून आपल्याला एक फिटिंगच्या साईडला शिलाई टाकायची आहे. म्हणजे या ब्लाऊजचे ते धागे वगैरे दिसत आहे तुम्हाला निघत आहे ते, तर ते आतल्या साईडला बंद होतील आणि फिनिशिंग तेवढीच आपल्याला वाढते ब्लाऊजला. तर दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने बाही आहे ती शिवून घ्यायची आहे. तर पहा इथं बाही व्यवस्थित चेक करायची, त्याच्यानंतर बाहीचं सेंटर काढायचं आहे आणि जिथं आपण शोल्डर जॉईंट केलेला आहे तर तिथे आपण सेंटर काढलेला पॉईंट ठेवायचा आणि सेंटरपासूनच आपल्याला इथं बाही आहे ती शिवून घ्यायची आहे. तर इथं बघा अर्धा इंचावरती मी एका साईडने बाही शिवून घेतली, दुसऱ्या साईडला या पद्धतीने फिरून घ्यायचं आहे आणि सेंटरपासूनच बाही इथं शिवायला सुरुवात करायची आहे. तर पहा इथं थोडं थोडं जसं आहे तसं मी पकडत इथं शिलाई टाकून घेतली. तर आता डबल टिप आपल्याला लगेच टाकायची आहे या पद्धतीने बघा. त्याच्यानंतर बघा आपल्याला सरळ बाजूकडून एक फिटिंगची टीप टाकायची आहे. तर दोघं पार्ट व्यवस्थित पकडायचे आहे, खालचा वरचा कापड आहे तो, आणि व्यवस्थित अशी अर्धा इंच किंवा तुम्ही पाव इंचसुद्धा इथं शिलाई टाकू शकता. तर व्यवस्थित धागे वगैरे कट करून घेतले मी. आता संपूर्ण ब्लाऊजला उलट्या साईडने फिरून घ्यायचं आहे. त्याआधी इथं बघा आतल्या साईडहून सुद्धा आपल्याला उलट्या साईडहून एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे किंवा तुम्ही पाव इंचवरती शिलाईसुद्धा टाकू शकता. म्हणजे काय होईल, धागे आहे ते निघणार नाही आणि पॅक होतील ते. आता दुसऱ्या साईडला सुद्धा ते ब्लाऊज आहे तो मी तसंच फिरून घेते आणि शिलाई टाकून घेते बघा. तर व्यवस्थित इथं दोघं पार्ट आहे ते व्यवस्थित पकडायचे आहे. खालच्या साईडला शिलाई लॉक केली आणि इथं जिथं आपण शेवट होतं तिथपर्यंतसुद्धा आपल्याला शिलाई लॉक करायची आहे. आता इथं बघा दंडगेर टाकायचा आपल्याला 6.5 इंच. त्याच्यानंतर आपल्याला इथं छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 9 इंच आणि कमरेचासुद्धा तुम्ही जेवढं कमर असेल त्याच्या इथं चौथा भाग घ्यायचा आहे. तर इथं मी 6.25 इंच घेतलेला आहे. तर त्याच्यानुसार मी इथं आता तिघं पॉईंट जोडून घेतलेले आहे. तर आता इथं मी बघा बरेचसे ब्लाऊज आहेत जर लहान मोठी साईज असते तर छातीचा चौथा भाग आपण टाकतो, तर त्याच्यापेक्षा अर्धा इंच तुम्ही इथं खाली कमरेच्या साईडला टाकू शकता. मी इथं बघा 6.5 इंच दंडगीर घेतला आणि 9 इंच छातीचा चौथा भाग. खालच्या साईडला बघा जिथं आपण लूजपट्टी लावलेली आहे तिला सोडून आपल्याला ही पट्टी जी आहे तर तिचं माप टाकायचं आहे कमरेचं. आता इथं बघा तिघं पॉईंट मी जोडून घेते. आता हे मी तिघं पॉईंट इथं जोडून घेतलेले आहे. नंतर आहे तर ते ब्लाऊजवरनं कमरेचं माप मोजून मी इथं नंतर कस्टमरला ती शिलाई टाकून दिलेली आहे आणि परफेक्ट असा हा ब्लाऊज त्यांना बसलेला आहे अंगामध्ये. तर नंतर त्यांना दोरी वगैरे लावून दिलेली आहे. तर व्हिडिओ जास्त मोठा झाला असता त्याच्यासाठी मी इथं दोरी वगैरे काही लावलेली नाही. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा कळवा. धन्यवाद.